कराड बंधू भेळभत्ता दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवणारा गुन्हेगार व 2 विधी संघर्षित बालकांना काही तासात गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात। दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास कराड बंधू चिवळा व भेळभत्ता खरबंदा पार्कच्या बाजूला द्वारका पुणे नाशिक रोड नाशिक या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेले अनोळखी मुलांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाच्या दिशेने विटा फेकून तसेच हातामध्ये धारधार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने कोयता फिरवून काउंटरवर 2 वेळा वार करून शेजारील उत्तम पेढा सेंटर दुकानाच्या काउंटरची काच फोडून नुकसान करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले। म्हणून श्री विक्रांत शांताराम कराड यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 378/2025 भारतीय न्याय संहिता कलम 110 324 4 3 5 भारतीय हत्यार कायदा कलम 4.25 महाराष्ट्र पोलीस कायदा क्रमांक 37 1 37 3 135 फौजदारी कायदा कलम 7 वगैरे प्रमाणे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्हा करून सर्व आरोपी फरार होते। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपितांची ओळख पटवून तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले। त्या अनुषंगाने माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अनोळखी आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले असे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व गुन्ह्याविषयी माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की सदर आरोपी हे समतानगर आगर टाकळी रोड येथील राहणारे असून त्या परिसरात त्यांचा शोध घ्या। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी समतानगर परिसराला घेराव घालून संशयित आरोपींचा शोध घेत असताना प्रेम गांगुर्डे नावाचा मुलगा सलूनच्या दुकानातून घाईघाईने कटिंग करून पळून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार पथकाने आरोपी नामे प्रेम प्रदीप गांगुर्डे वय 19 वर्ष राहणार आगर टाकळी रोड समतानगर नाशिक यास राहत्या घरातून ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांची माहिती दिल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले असता ते दोघे विधी संघर्षित बालक असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता यातील एक विधी संघर्षित बालक हा द्वारका येथील अरुण कुशन या दुकानामध्ये कामाला होता। त्याच्या बाजूला असलेल्या कराड बंधू भेळभत्ता दुकानात कामाला असलेल्या यश बत्तिसे या मुलासोबत काही महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाले होते। त्यामागील भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले। आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्डे वय 19 वर्ष राहणार आगर टाकळी रोड समतानगर नाशिक व 2 विधी संघर्षित बालके यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक।